ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जळते संचित ऐशी आहे धर्मानित, ऐशी आहे धर्मानित, जळते संचित ऐशी आहे धर्मानित, ऐशी आहे धर्मानित, ऐशी आहे धर्मानित, जळते संचित ऐशी आहे धर्मानित, ऐशी आहे धर्मानित, ऐशी आहे धर्मानित, जळते संचित ऐशी आहे धर्मानित, ऐशी आहे धर्मानित, ऐशी आहे धर्मानित, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय. जळते संचित ऐशी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, नेली कर्म घडो कोठे अडराणी पडो, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ, राहो नेदी ताप जाळ, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, विठ्ठला विठ्ठला. यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये, यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा. श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती, विश्वभूषण वाणी सम्राट, अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर, वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू,
किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विदवत जनमानस स्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःखात भोगणाऱ्या जीवांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात. आज या पुण्यक्षेत्रामध्ये नैमित्तिक कार्यक्रम, कीर्तनाचा पहिलाच प्रसंग माझा. या भागाला, या गोविंदपूरला उखळीकर नावाचा नमुना, इथं आणण्यामागं एकच इच्छा. सध्या माझं भागवत चालू आहे, श्रीमद भागवत महापुराण, आणि त्या पुराणामधून शक्यतो एकदा भागवताचं कंकण बांधत असताना एवढं बंधन असतं, हे कंकण बांधत असताना एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिबदनामी रक्षे मा चल शिव ओलांडायची नसते. पण कधी लक्षात ठेवा, देवाकरता देवाचं चिंतन करत असताना नेम मोडला तरी हरकत नाही. आणि म्हणूनच तिथंही कार्यक्रम भागवताचा दुपारी 2 ते 5, 5:30ला आरती करून आम्ही निघालो. इथं आल्यावर आमच्या आसाराम महाराजांना सांगितलं, कारण कसा राम तर असा राम. त्यांनी सांगितलं, दादा मी आहे, काळजी करू नका. नाहीतर इथल्या सगळ्या मंडळीनं 4-2 माणसं जर सोडले तर केशव उखळीकर टीव्हीवर बघितलाय बस. तिथंही कार्यक्रम होता, तोही श्रीमान प्रेमी कर्मयोगी शिवाजीराव पंडित दादा यांच्या 86व्या जन्मदिनानिमित्त, वाढदिवसानिमित्त, अभिष्ट चिंतनानिमित्त तिथं भागवत कथा. तिथं शिवाजीराव, आणि माझं भाग्य शिवाजी करता, शिवाजीरावा करता जसं मी तिथं होतो तसं या ठिकाणी सुद्धा परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी कैलासवासी शिवाजीरावजी सोनवणे यांच्या 2ऱ्या पुण्यतिथी निमित्त मी इथं आहे. म्हणजे कुणीकडे जरी गेलो तर शिवाला सोडलं नाही, कुणीकडे जरी गेलो तर शिवाला सोडलं नाही. काही माणसं म्हणतील, काय महाराज लोक इतक्या दिवसानंतर लांबून बघतात माणसं. एकच वारकरी संप्रदाय जो तळागाळातल्या माणसाला जवळ बोलवतो. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. पण कशाला यायचं महाराज? तुम्ही येता, टाळ्या वाजविता, गाड्या घेऊन, पैसे घेऊन जाता, आम्ही काय करावं? लक्षात ठेवा, या जगामध्ये जितकीही महाराज जीव जाती, मनुष्य जाती, प्राणी, हे सगळे सुखाकरता धडपड करणारे. का धडपड करतात? अध्यस्त नेहमी अधिष्ठानाकडे जाण्याचा प्रयत्न करतं, शास्त्र सांगतो. म्हणून आपल्या सगळ्या जीवाची, मानवाची सुखापासून उत्पत्ती झालीये. सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी गाजो. मग त्या पांडुरंगापासूनच आपण सगळे जन्मलो. दयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले, ज्यांनी विश्व निर्मिली. मग आपल्याला दुःख का व्हावं? सोपं आहे. काही माणसाला वाटेल तिकडून आलंय, आता किती वेळ रात्र काढायची, काळजी करू नका. तिथे 3-3.5 तास, 3.25 तास बोललोय, आणि थकलेला माणूस आहे. 77 वर्ष 5 महिन्याला 2 दिवस कमी आहेत. 77 वर्ष होऊन
5 महिन्याला 2 दिवस कमी, इतका वयस्कर आहे. माझ्या वयाची माणसं बाहेर निघायला तयार नाही. काय देव देव करू, किती भी देव देव केला, गंध लावले, माळा घातल्या, वारी केली, हरिपाठ केले, भजन केले, कीर्तन केले, भागवत ऐकले, रामायण ऐकले, काही नाही, नशिबाचं दुःख गेलं नाही. प्रत्येकाला दुःखाचा विचार करत असताना सुख मिळत नाही का? मिळतं, पण दुःख गेल्याशिवाय नाही. ज्यावेळेस दुःख संपेल त्यावेळेस सुख मिळेल. रात्र संपेल तरच दिवस निघेल. तसं त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगात 2 पद्धती. दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणतात, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणतात. म्हणून शोधून आले संत हिताहित जगाची. रोग झाला आम्हाला, पण रोग झालेलं दुःख डॉक्टरला माहित असतं की ह्या दुःखातून कसं सोडवायचं, या रोगातून कसं सोडवायचं. तसं आम्हाला दुःख होतंय. ज्याला दुःख होतंय त्याला कसं सुटावं हे कळत नाही, पण ज्याला सोडवण्याची तयारी आहे त्याच्याकडे तो जात नाही, म्हणून सुटू शकत नाही. दुःख होतं हे कळतं. अरे आमची इच्छा नसताना का व्हावं दुःख? आमची काही इच्छा आहे का दुःख व्हावं म्हणून? म्हणून संतांचे शब्द आहेत, मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. दुःख व्हावं असा संकल्प कोणी करीत नाही तरी दुःख जात नाही. सुखम सर्वाय रुच्यते, सर्व सुखाची आशा जन्म गेला. जन्मचे जन्म जातात सुखाच्या आशेमध्ये, सुख भेटत नाही. म्हणून सुखा लागी करीशी तट, जो देखे सो दुखिया बाबा. मग सर्व सुखाचे आपण आम्हाला दुःख का व्हावं? सुख आणि दुःख जास्त लांबन करीत नाही, कारण एकमेव अख्ख्या महाराष्ट्रामधला एकमेव मी महाराज आहे की कधी येईल का नाही येईल ह्याची खात्री नसते, आणि आला तरी वेळेवर येईल म्हणून सांगता येत नाही. म्हणून नेहमी म्हणत असतो, मै देर करता नाही देर हो जाती है. शाळेत जाताना सुद्धा मी उशिरा जायचं. 7ला शाळा, थंडीचं उठा वाटायचं नाही. बिनांगोळीचं जरी निघालं तरी तिथं प्रार्थना संपायची, हजेरी संपायची, पहिला तास संपायचा, दुसरा सुरू व्हायचा. आणि आपल्याकडं पद्धत आता एक झाली, छडी मारायची नाही. आमचं पोरग शिकल नाही तर 2 एकर इकल, पण मारायचं नाही. आमच्या वेळेस तसं नव्हतं. छडी लागे छम छम, विद्या ही घम घम. आज तुमच्या बरोबर ही गुणवान मंडळी बसली आहे ना महाराज, मी माझं भाग्य समजतो का अशा गुणवान मंडळी. महाराज सुरवान मंडळी बरोबर सूर असुर बसलाय मी. मला स्वर भजन कळत नाही महाराज. आळंदीच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंतच्या 53 वर्षांमध्ये कीर्तन भजनात मी एक अभंग टाळ वाजवून म्हणला. कारण मला सगळ्यात अवघड जर काय वाटतं तर कृष्ण महाराज मला भजन अवघड वाटतं. बोलताना आम्ही कमी जास्त बोललं तर चालतंय, पण भजनामध्ये लावणी मृदंग, श्रुती, टाळ, घोष, मृदंग, सम, काल, ताल, आरोह, अवरोह, संवादी, विवादी. महाराज कुठं धरायचं, कुठं सोडायचं, कोणत्या समेवरून कसं, हे जर बघायला गेलं तर मग माणसं म्हणते काय गाते ते कळेना, राग आळवितो नाना. नाही कळालं तरी मी एक गोष्ट सांगत असतो, तुम्ही मुलगी बघायला जाता, राग मान नका बरं का, मी जरा फटकळ महाराज आहे. कशामुळे तर उखड फटकळच असतं, उखळी कराय ना, मग कांडून कुठूनच काढायचं काम. तुम्ही मुलगी बघायला जाता, खरं सांगा इमानदारीनं, गडी असो बाय असो, मुलगी बघायला गेल्यावर तुम्हाला नाही पटली तरी तुम्ही तोंडावर म्हणता का आमचा मुलगा किती चांगला, नसली हेंदरट मुलगी,
काय उपयोग आहे नटून तटून, नाक नाही ना तिला भगपाट भीतीला असली आहे पावडर लावून गोरी झालेली. आमचं पोरग कसं ओरिजिनल गोरपान. कसंही लेकरू महाराज, माझी पोरगी असती तर तुला दिली असती आणि माझी पोरगी करा वाटत असेल तर देवाला प्रार्थना करायची, अगोदर केशाचं होऊ दे लग्न. बघून येतच नाही तर वाटीत काय वाटत. माझं जागेवर नाही. महाराज दिसायला वाईट नाही, कमाईला वाईट नाही, ओळखीच्या कमी नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खोटं वाटतं, 5 लाखाच्या पुढे महिना कमाई आहे. लग्नाखाली 25 लाखाची गाडी घेऊन आणि पहिली तशीच आहे, विकली नाही. काही माणसं म्हणतात एकटक माणूस आणि एवढा पैसा. तरी आणखी तुम्हाला सगळ्याच्या पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो, अजून मला सोयरीक आली नाही. म्हणून दुसऱ्याच्या लग्नात सुद्धा मी जात नाही. ज्ञानेश्वर पठाडे कर्जतचे त्यांनी सांगितलं, दादा यावं लागल. मी म्हणलं येत नाही. कीर्तन ठेवल्यावर कीर्तनाला येतो का? पाकिट मिळतं ना. असतील शीत तर जमतील भूत. मग कीर्तनाच्या दिवशी मी लग्न करीन. कर बाबा, मला कीर्तनाची गरज. कीर्तनाला उभा राहिलो, नवरा नवरी आले महाराज लग्न लावून. सगळेच लोक समोरचे म्हणले, महाराज नवरा नवरी आले, पाया पडू द्या आणि नाव घ्यायला सांगा. महाराज त्याला म्हणलं नाव घे. ते म्हणला दादा मला उखाणाच येत नाही. म्हणलं कसं घे. त्यानं घेतलं नाव, बायकोनं घेतलं नाव, दर्शन करून निघून गेले. काही माणसं म्हणले एवढा मोठा कीर्तनकार आणि त्याला उखाणा घेत नाही. तुम्हाला खोटं वाटेल कृष्ण महाराज, मला 100 उखाणे पाठ आहे. पण कोणाचा मार खाऊ, कोणाचं नाव घेऊन कोणाचे घेटर खाऊ मी. काही काही उखाणे तर बायकांना पाठ नाहीत. आजगरात माझघरात पाळणा, पाळण्याला खेळणा, खेळण्याला घुंगरू, काकणचोळी, अंगात गुलाल, भांगात निघाली. जाऊ द्या कशाला आपल्या. माझं झालं नसल्यामुळे मला दुसऱ्याचं देखवत नाही. शुगरच्या माणसासमोर कोणी गुलाबजामुन खाऊ लागलं आणि त्याला डॉक्टरनं सांगितलं खाल्लं की झटका येऊन मरशील, त्याचं बघितल्यावर हे नुसतं बघून खाऊ दे आपल्याला खायचं नाही. नाही नाही नाही, ते बघत आहे आणि ते खात असताना याला खायचं नसतं ना, मग ते बघितल्यावर कसं करते माहितीये का? त्याला खाऊ वाटते पण भेटय हो. भय वाटे पर न सुटे हास. दुःख तुम्हाला भीती वाटली तरी दुःख तुम्हाला सोडित नाही. तसं दुःख आणि सुख हे कर्माचे जर फळ असतील तर महाराज शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये, उपनिषदामध्ये कर्माचे 2 प्रकार सांगितले. सुख देणारं कर्म वेगळं, दुःख देणारं कर्म वेगळं. सुख देणाऱ्या कर्माला विहित कर्म म्हणतात. वेद मान्य, संत मान्य, शास्त्र मान्य, करा म्हणून आग्रह केलेलं. दुःख देणारं कर्म त्याला शास्त्रामध्ये निषिद्ध कर्म म्हणतात. निषिद्ध कर्म कोणीही करू द्या, शास्त्रानं, वेदानं, उपनिषदानं, संतानं सांगितले करू नका. करू नका म्हणून जे सांगितले ते जर केलं तर दुःखच होणार. आणि करा म्हणून सांगितलं ते केलं की सुखच होणार. तुमच्या मनात असो की नसो. काही माणसं म्हणतील कसं काय, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. महाराज आम्हाला काय विहितन, निषिद्धन, सुकृतन, दुष्कृतन. विहित कर्म म्हणजे पुण्यकर्म, निषिद्ध कर्म म्हणजे पाप कर्म. निषिद्ध कर्म कोणीही करू द्या त्याला दुःख होणार. विहित कर्म कोणी करू द्या त्याला सुख मिळणार. आणि हे विहित निषिद्ध तुम्हाला मला नाही, जनावराला कळतंय. जनावराला काही माणसं म्हणतील आम्हाला कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही? हे बारकं लेकरू हे आहेत ना, यांना विचारलं तर सांगतील. त्या बाळाला विचारतो, बाळा खडी साखर खाल्ल्यावर कशी लागते रे?
हो, शाबास. खडी साखर खाल्ल्यावर गोड लागते. कोणी खाल्ल्यावर कोणी खाऊ द्या ना, गोडच लागणार. आमच्या आसाराम महाराजाला विचारतो, मिरची खाल्ल्यावर कशी लागते? तिखट. कोणी खाल्ल्यावर, कोणी खाल्ली तरी तिखटच लागते, कारण मिरचीचा गुणधर्म आणि खडी साखरेचा गुणधर्म. आता पुरुष मंडळीला सोपं विचारतो, हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बर्फाचं पाणी प्यावं वाटतं का? बापरे, घसा धरलं. आणि उन्हाळ्यामध्ये गरम पाणी दिलं तर गरम व्हायला पाणी गार द्या ना. मग बर्फ टाकून दिल्यावर मी तुम्हाला विचारतो, बर्फाला कोणी कधी कसाही हात लावला तर कसा लागतो? गार. बर्फाचा गुणधर्म शीतलता, गार. माय मावल्या, खरी कमाल आहे तुमची. घडी घरी येथून यायला तयार नाहीत, पण एवढ्या बायका का होईना उकळात सापडल्या. नाही तर उशीर झाल्यावर कुठपर्यंत वाट बघावं, चला घरी. मग तुम्ही चूल पेटवली, गॅस पेटवला, विस्तव पेटवला, स्टोव पेटवला, पुन्हा तो अग्नी निर्माण झाल्यावर तुम्ही त्याला हात लावला, ताई गार लागते ना. बायका म्हणतात, कुठून पागल आणलं की आमंत्रण देऊन आणि इतका खर्च करून, आणि ही माणसं 400 किलोमीटर ऊन महाराज या सेवेकरता आलेत. आणि हे इथले इथं बायका म्हणतात, चटका बसतंय, विस्तव येतं, चटका बसले की अंगाची आग होती. मग मला सांगा, चटका बसू नये असं वाटत असेल तर विस्तवाला का हात लावा? का हात लावा? हा, मला काय माहितीये, चटका बसल्यावर तरी कळतं ना हे विस्तव आहे म्हणून. आता स्पीकरचं काम, वायरिंगचं काम करणारे हे, या वायरमध्ये करंट असतंय म्हणा, आणि तो करंट आहे का नाही, तार उघडी पडल्यावर त्याच्यात करंट आहे का नाही ओळखण्याच्या 2 पद्धती. टेस्टर नावाचं यंत्र असते. असं चिटकून बघितलं, लाल दिसलं, याच्यात करंट आहे, हात लावायचा नाही. टेस्टर, बरोबर आहे. कळून न कळून जरी हात लागला तर ते झटका देते ना, असं करते. काही माणसं म्हणले, महाराज टेस्टरनं त्याच्यात करंट आहे नाही कळतंय, मग दुसरी पद्धत कोणती? सोपं आहे, हात लावून बघा ना. महाराज झटका बसल्यावर तर कळलं ना ह्याच्यात करंट आहे. माझ्या ज्ञानोपाऱ्याच्या पारमार्थिक तेजाचा करंट विसोबा खेचराला लागला. आणि तुकोबाऱ्यानं जे नामदेवरायाचा अवतार, त्या नामदेवरायाचं गुरु होण्याची पात्रता झाली. एवढे पण वाया गेलेले, पाप केलेले, संतांना त्रास दिलेले, ते सुद्धा महाराज तेवढ्या मोठ्या पदावर गेले. मग महाराज, कोणत्या कर्माचं फळ? निषिद्ध. मग निषिद्ध आणि केलं नाही, ऐका, जन्मल्यापासून मायबाप पारमार्थिक माळकरी, घर माळकरी, वाईट खायचं नाही, वाईट प्यायचं नाही, वाईट स्पर्श करायचा नाही, वाईट वागायचं नाही, किडा मुंगीला त्रास नाही, कोणत्या माय मावल्याकडे वाईट नजरेनं बघितलं नाही, कधी दारूचा वास घेतला नाही, मटणाला हात लावला नाही, दारूला. आणि अंडे, हे टीव्हीवर सुद्धा सांगायले, संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे, त्याच्यात जीव नसतो. मग कुठून येते ते? नाही, त्याला वळल्याशिवाय त्याच्यातून पिलू निघत नाही अंड. अरे बाबा, जीवस्य जीवनम, जीवातून येते ना. आईचं तर निर्माण झाडा जमिनीत तर निर्माण होत नाही ना, कोंबडीच्या पोटातून येते ना. मग त्याच्यात जीव नसला तरी ते मांसाहार आहे. मग ह्याला काही होत नाही. आता काही माणसं सरळच म्हणायले, आपण गुळ खातो ना, मग गुळाची दारू होती आणि त्याला काय होत नाही. आमचे आळंदी सुद्धा काही महाराज लोक बिअर सब्जेक्ट ह्याला काय होत नाही. अरे दारू दारूच आहे ना, अग्नी अग्नीच आहे ना. चुलीत असो, स्टोवला असो की गॅसला असो, चटका बसणारच. तसं वायर छोटा असो की मोठा असो, त्याच्यात करंट असल्यावर झटका देणारच. महाराज,
आम्ही कधीच काही पाप केलं नाही, वाईट खाल्लं नाही, वाईट पेलं नाही, वाईट केलं नाही, वाईट बघितलं नाही. अरे या जन्मात केलं नसेल, पण काय माझ्या संतांचे शब्द आहेत, पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संभविले. पूर्वजन्मातलं केलेलं पाप या जन्मात संपवण्याकरता आपल्याला जन्म मिळालाय, पण ते आम्ही संपवलं नाही, ते वाढवलं पाप, ते म्या बहु विस्तारिले. विषय सुख नाशवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी हिंडता सुख भोगिले. महाराज, अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती. दुःख भोगलं, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार आम्ही करू शकलो नाही, इतकं दुःख सांगितलं. कारण फुटो पाहे हृदय, दगडापुढे जर ते दुःख सांगितलं तर दगडाला सहन होणार नाही. आणि दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती बैकाप चित्ती भरलासी. एवढं दुःख सहन कशा करता करतो, आम्हाला नंतर का होईना सुख मिळेल या आशेवर जगतो, म्हणून सर्व सुखाची आशा जन्म घेऊन. महाराज, आम्हाला काय कोण म्हणतं पाप कळत नाही आणि पुण्य कळत नाही. बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे कळत नाही वाटतं, तंबाखू खाणारे तंबाखू वाईट आहे कळत नाही वाटतं, मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही वाटतं, दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही? बिलकुल कळतं. बिडी ओढणारा बिडी पित असताना छातीचं तरुण असलं, गाडी नवी असली आदळापट होऊ द्या, काही होत नाही, नवी गाडी. पण एकदा गाडी जुनी झाली, गॅरेजला लागली की काही ना काही काम काढती. तसं ही गाडी तरुण आहे, तोपर्यंत बिडी वडा, सिगरेट वडा, गांजा वडा, काही करा, काही होत नाही. उपाशी राहा, भरपूर जेवा, भरपूर झोपा, भरपूर जागरण करा, काही नाही, तरुण आहे, गाडी चांगली. पण ती गाडी पुन्हा थकली गाडी की मग बिडी वाढणारा, सिगरेट वाढणारा, गांजा वाढणारा घरात पडल्या पडल्या नुसता पडत नाही, त्याला ते पहिलं वडल्यालं कफ छातीत दाटल्यावर ते खोकलतंय. काही माणसं म्हणते लांबट तेलगट खाल्ल्यावर खोकला येते, बोर कवट चिंचा तळी वळी खाल्ल्यावर तो लवंगी फटाकडीसारखा गले में खिचखिच इतकंच. पण ते गांजा वडल्याला, बिड्या वडल्याला ते खोकला असतंय ना, असा गेअरमध्ये येते, कधी बी येत नाही. ती गेअर टाकल्यावरच येते. रात्रीच्या एकाला सगळे शिणून झोपले, हे म्हातारं पडल्या पडल्या बघणाऱ्याला नाही, ऐकणाऱ्याला कळतं बँड का टाकला. छटाकाचा, दीड छटाकाचा हिरवा गार घट्टचे घट्ट टाकला, मग खुश होते का? ऐकणारे सोडून द्या, त्या म्हाताऱ्याच्या तोंडातून बेंडका पडल्यावर ते तरी खुश होते का? ते कसं करते माहिती का? इतकं जर तोंड वाकडं करते. दुसऱ्या दिवशी विचारलं आमच्या कृष्ण महाराजांना, बाबा रात्री जास्तच खोकला आलता, सगळ्या घराला का तुम्हाला? काय सांगायचं, घराला नाही, तुम्हालाच कसा? मग बिड्या वडल्या, सिगरेटी वडल्या, गांजा वडला, छातीचं खोकं झालंय, बेंडके पडायले. बरं डॉक्टरकडे गेलं, त्यानं तपासलं, बाबा औषध देऊन काही उपयोग नाही, हे तुम्ही बिडी वडायचं, सिगरेट गांजा वडायचं सोडा. बिडी वडणारे एवढे हुशार असतात, त्या डॉक्टरला समजावून सांगतात, डॉक्टर साहेब बिडी नाही ओढलं तर संडासच होत नाही. कुठून आलं रे? जन्मल्यापासून बिडीच वडली का? काही माणसं म्हणतील मटण खाणारे त्याला का? ऐका, मटण खाणारा असा कार्यक्रम परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी शिवाजीरावजी सोनवणे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम, एवढे एकापेक्षा एक सुंदर गायक, म्हणणार, वाजवणार ही गुणवान मंडळी आली. आणि त्याला गाडीतून जात असताना गावच्या लोकांसाठी, बाबा बाबा एवढा कार्यक्रम, केशव महाराजाचं कीर्तन, तुम्ही निघाला आणि चला ना मंदिरामध्ये.
ते म्हणला आज नाही, आज रविवारचा दिवस असल्यामुळं आमच्या सगळ्या दोस्त मंडळींना बेअर बार परमिट रूम मध्ये जाऊन मटण खाल्लं, बिर्याणी खाल्ली, दारू पेली, उद्या आंघोळ करून येतो, आज नाही. त्यालाही माहिती आहे आपण खाल्ल्याला वाईट आहे, कळत नाही वाटतं का त्याला खाल्ल्याला वाईट आहे. काही माणसं म्हणतात महाराज बोलणं विकत घ्यावं लागते, आमदार खासदार त्याच्या बैठकीला येतात की हो, आपण दारू पिलं की काहीच कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही? कितीही पिऊ द्या महाराज, कितीही पिऊ द्या. आता एक कीर्तन करायला म्हणून काय झालं, तिकडे फोटो बघा गोपीनाथरावचा. गोपीनाथरावनं मला परळीत निवडणुकीला उभं केलं. महाराजाच्या कीर्तनाला माणसं, जागराला माणसं, दिंडीला माणसं, भागवताला माणसं उभं राहा. महाराज सगळ्या आळंदीच्या महाराजानं घरच्यानं सांगितलं नका महाराज, नका राजकारण, आपलं आहे ना कीर्तन भजन हेच करा, बिघडलं तरी कोणी हानीत नाही, चढू द्या हेच. पण मला हलकट स्वभाव असल्यामुळे त्या पाकिटन, जिंदाबादन, गाड्यान, हेलिकॉप्टरन मला ते बघून आली ना, उभा राहिलो महाराज कमळाच्या मतानं. कीर्तनातून सुद्धा किती हलकटपणा, वचन आहे का कमळापती, असं बोलायला गेलं तर आक्षेप घेतील. वचन आहे का कमळापती, काय कमळाचं वर्णन करायचं. सगळ्यांनी ऐकलं. महाराज प्रचाराला गेलो, बाबा असं करीत बायांच्या गड्यांच्या पाया बटन दाबा, बटन दाबा. सगळ्या बायांनी गड्यान सांगायचं दादा तुम्ही नाही, तुमचे कीर्तन भजन ऐकतात आम्ही, आम्ही तुमचेच, आम्ही तुमचेच. महाराज त्या शब्दावर माझ्या घरचे 14 मतं, घरचे 3 चुलते 3 चुलत्या, त्यांना 2-2 पोरं, त्यांच्या बायका 14 मतं. आणि सगळे दादा आम्ही तुमचेच म्हणायले. मतदान झालं आणि मला 8 मतं पडली. माझं तोंडच उतरलं. गोपीनाथराव म्हणले ते व्हिडिओ शूटिंग आणा बरं. प्रचार करत असताना व्हिडिओ शूटिंग बघितली. मी हात जोडायलो, बायका गडी सगळे जमलेले, आम्ही तुमचेच, आम्ही तुमचेच असं म्हणायले. आणि पुन्हा जरा पुढे गेल्यावरती शूटिंगचं चित्र बघितलं. माझ्या मागचे, माझ्या भावकीतले, मी पुढे असं करायलो तर ते मागून. आणि त्या दिवशी मला कळालं चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. मी तुम्हाला विचारतो महाराज, बोळा माणूस आहे मी, ज्ञानोबारायला त्रास द्यायला अमेरिकेचे आलते का? तुकोबारायला भजन गावात न करू द्यायला पाकिस्तानचे आलते का? एकनाथ महाराजाला गावातून पैठकून काशीला जाऊन राहण्याकरता रुसून लंडन, अमेरिका, जर्मन, जपानचे आलते का? नाही महाराज. आपल्याच लोकांनी ज्ञानोबारायला भिक्षा मागू दिली नाही, आपल्याच लोकांनी तुकोबारायला भजन करू दिले. कोपला पाटील गावीचे हे लोक आता झाली भीक कोण मग गावात राहावे कमने. भंडारा, गोरडा, भामचंद्र डोंगरावरून भजन करीत राहिली. ज्ञानोबाराया आळंदी सोडून सिद्धबेटात झोपडी बांधून राहिली. आज त्यांचं नाव घेतल्यावर सांगू, आज त्यांचं ज्ञानबा तुकाराम नाव घेतल्याबरोबर आळंदी ते पंढरपूर पर्यंतच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर नाव घेतलं तर 10-10 लाख लोक पंक्ती करायले, एक माणूस उपाशी राहील. त्या नावामध्ये, त्या काळामध्ये त्यांना खायला मिळालं आणि नुसतं त्यांचं नाव घेतल्यावर माणूस उपाशी राहील झालाय. त्यांनी केलेली तपश्चर्या, त्याचं फळ आपल्याला मिळालं. महाराज आम्ही कोणतं पाप केलं, आम्हाला का कोण म्हणतं? ऐका, त्या दारुड्याला सुद्धा फुल पेलन कळत नाही. तुम्हाला मला कळतं, त्याला कळत नाही असं वाटतं का?
कितीही पिऊ द्या, सुधरत नाही, धरून आणलं तरी महाराज त्याला कळते. पण त्याला कळत नसतं ना. ऐका, पसाभर लेंड्या द्या त्याला, लेंड्या कळाल्या ना, पसाभर लेंड्या द्यायचं आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके रक्त वाटते खाय. त्याला काही दारू पिल्यावर कळत नाही, मग खाते का ते बघत मग कसं म्हणतोय त्या धुंदीत, काय महाराज हे सगळं बोलायला मनुके कशाचे, हे लँड काळे मनुके म्हणायला. 20 रुपयाची नोट द्यायची त्याला म्हणायची 2000ची, 2 एकच शून्य, 20ची नोटून 2000 म्हणायले. बरं, त्याला आपले चूक कळत नाही असं वाटतंय का? पेल्यावर सुद्धा ते त्याला तोंडाकडे बघितलं, जे महाराज दारू पिलोय आजच मजबूर आहे, पण या दारूनं तब्येतीचं वाटवलं, इज्जतीचं वाटवलं, पैशाचं वाटवलं, लेकरा बाळाचं. इकडे ये महाराज, मला काही भीती वाटत नाही. गेलो, खरं सांगू, मला सांगा, या दारूनं कृष्णाचं खानदान खलास केलं. एवढा देव परमात्मा मैरेक नावाची दारू पिऊन खलास झाले, आपसापसात मारामारी करून, यादव युद्ध करून. भागवत ऐकलंय का? ते मला म्हणते हे जवळचे महाराज, हे भजने वगैरे हे लय गमतीचे आहेत हो. तुम्हाला वाटतंय का हे बरोबर महाराज असं गळ टाकून बसते, कोणता महाराज कुठं चुकत नाही. दुसऱ्याला सांगल्या कंबर बांधून आपल्याला येत आहे का? म्हणून मी कधीच महाराज दुसऱ्याला नाव ठेवत नाही. चलाय चलू हे असं चलत राहणार. ते म्हणता इकडे या, मी गेलो भागवत करताना, एवढं कृष्णाचं खानदान, वारुणी नावाची दारू समुद्र मंथनातून निघाली. आपण श्लोक ऐकतो महाराज मंगलाष्टकम, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. त्या दारूनं केक बसत नाही, हिंड बसत नाही, म्हणून मैरेक नावाची दारू केली आणि त्यानं पिऊन खलास झाले. एवढा कृष्ण परमात्मा दिवा लावायला माग पण राहिलं नाही, खलास झाले. महाराज एवढं कळून सुद्धा का पेता? का पाप करता? पापानं दुःख होतं, मग का पाप करता? दुःख नकोय ना, मग पाप करू नका ना. सुख पाहिजे ना, मग पुण्य करा ना. या जन्मात काहीच वाईट केलं नाही, या जन्मात केलं नसेल. म्हणून शब्द आहेत आमच्या तुकोबारायचे, पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्म नाही, ते म्या बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता त्रिमिर कोंडले. पहिलं केलेलं, मग पहिलं किती केलेलं पाप आहे का पुण्य आम्हाला कशाहून कळायचं? ऐका, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुम्हाला सुख मिळालं, तुम्ही पोथ्या पुराण कीर्तन भजन भागवत ज्ञान काही ऐकू नका, पण सुख मिळालं की माणूस कसलाही म्हणतो पहिलं काही चांगलं काम केलंय म्हणून देवानं सुखाचे दिवस आणले. पूर्वजन्मे सुकृती थोर केली ती बजाजी फळाशी आली. पहिले कष्ट केलं, पुण्यकर्म केलं, आज सुखाचे दिवस आहे. आणि पाप केल्यावर दुःख झाल्यावर कसलाही माणूस म्हणते पहिलं आपल्याकडून काही चुकलं असेल म्हणून देवानं हे दुःख दिलंय. मग महाराज आज करतो त्याला क्रियमान म्हणतात, त्याचं फळ आज नाही. आज भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगत असताना कर्म शिल्लक राहिलं, माणूस मेला. कर्म शिल्लक राहिलं, माणूस मेला. माऊलीची भाषा, अगा कर्मी जै उरावे तैती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देवाय. देहाय का कर्म पुण्यात्मक राहिलं असेल तर सुख भोगण्याकरता, आणि कर्म पापात्मक राहिलं असेल तर दुःख भोगण्याकरता. म्हणू नये. आणि ते कर्म भोगत असताना आयुष्य संपलं, कर्म शिल्लक राहिलं की ते संचितामध्ये जातं. आणि कोणालाच देवादिकाला सुद्धा संचित चुकलं नाही म्हणून शब्द आहे भोगणे ते फळ. भोगणे ते फळ, संचिताचे भोगणे ते फळ.
वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताची. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती. कर्माचा लेखा न चुके ब्रह्माधिका. म्हणून केले कर्म झाले तेची भोग आले. दुःख झालं तुमचंच कर्म तुम्हाला सुख देते, तुमचंच कर्म तुम्हाला दुःख देते. भोगेच आणि जे केले पूर्वजन्मीचे. आणि विनाकारण दुःखही होत नाही, विनाकारण सुखही होत नाही. म्हणून शब्द आहे भोगतो न घडे संचिता वाचोनी. तुम्ही एफडी करून ठेवली तुम्हालाच माहित नाही. बँकेमध्ये एफडी करून ठेवली तुम्हाला माहित नाही. ती एफडी तुमच्या नावची तुम्हाला मिळणार. तुम्ही कर्ज काढलं पुन्हा फेडलं नाही, बरोबर बँक वसूल करते. ही परमात्म्याची पाप पुण्याची बँक आहे. तुमचं पुण्य जर असेल, कुत्र्याच्या जन्माला जाऊ द्या हो. आमदाराचं, खासदाराचं, मंत्र्याचं, कारखानदाराचं होतंय, गाडीत बसतंय, बिस्किट खातंय, दूध पितंय. त्यानं जर बिस्किट नाही खाल्लं, दूध नाही पिलं, तर ती बाई स्वतःच्या लेकराला न घेणारी कुत्र्याला जवळ करती आणि फोन करते, हॅलो डॉक्टर, टफी सिरियस, कम इमिजिएटली. ती डॉक्टर येते गाडी घेऊन आणि त्या कुत्र्याला तपासते. माणसाला कोणी तपासलं? काय काय माणसं नशीब आहे त्याचं. हे नशीब कोणत्या बाजारात मिळते? नशीब कोणत्या बाजारात मिळते? काही माणसानं किती वाईट वागू द्या, 5 उंगल्या घे मी सरकडे पैसा पैसा. पण काही माणसं रात्रंदिवस बेजार, फाटके कपडे, खायला नाही. ते म्हणते आमचं पहिल्याचे पाप केले. मग पाप केल्यावर दुःख होते माहिती आहे. पाप का महाराज आता कुठे केलं? पहिलं केलेलं. मग पहिलं केलेलं ते कसं नाहीसं करायचं हा प्रश्न सगळ्या जगातल्या लोकांपुढे पडला. पहिलं केलं, पण पहिलं केलेलं आम्हाला काय माहिती? मग ते संपवायचं असेल तर ऐका, तुम्ही पाप केलेलं डोंगरा एवढं जरी असेल तर ते देवादिकाला सुद्धा. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्माती शंभूमानी आपण किती पळशी कर्मा देईन. प्रभू रामचंद्राला गादीवर बसायच्या वेळेस मुहूर्तावर त्या वनवासाला जावं लागलं. सगळं जग महाराज कैकेयीला दोष देते. कैकेयीनं हत्या केला, पण तुमच्या लक्षात नाही. कैकेयीनं सरळ सांगितलं राम वनवासाला गेल्याशिवाय रामराज्य होणार नाही. कष्ट केल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाही. म्हणून रामाला वनवासाला कर्मे. काही माणसं म्हणतील एवढा मर्यादा पुरुषोत्तम, त्यानं काय? त्यानं मागच्या जन्मामध्ये एका महान पतिव्रतेच्या नवऱ्याला मारण्याकरता तिचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं. पण तिनं दिलेला शाप, कृतयुगामध्ये वृंदा नावाची महान पतिव्रता, राग मानू नका बरं का, पतिव्रता म्हणजे नवऱ्याची सेवा करणं, त्याचे लेकरं बाळणं, त्याला जेवण खाणं, त्याचे कपडे, एवढ्यालाच नाही. 1 नंबरच्या पतिव्रतेचं लक्षण सांगितलंय. पतीची मतान अनुसरुणी पतिव्रता. 2 नंबरची पतिव्रता, नवऱ्यानं सांगल ते ऐकणार. 1ल्या नंबरची न सांगता काम करे. नवरा झोपलाय, जेवण करून झोपलाय, उठल्याबरोबर आता त्याला हातपाय तोंड धुवायचंय ना, मग त्याला पाणी मागण्याची का वाट पाहायची? चटकन पाणी घेऊन हसत हसत पाण्याचा तांब्या घेतला, तोंड धुतलं, टावेल हातात, तांब्या हातातून, तोंड पुसून बसला की बैठकीतून चहा पिणं झालं की कब्बशी घेऊन जाणं, पानपुडा आणून ठेवणं. सांगायची गरज पडली. 2ऱ्या नंबरची जितकं सांगल तितकंच. झोपेतून उठला, काय करायलीस? तांब्या भरून आण, तोंड धुवायचंय. ती जेवायला बसली होती, मंदी नाही मी जेवायली, तुमचे तुम्ही घ्या. चटकन ताट बाजूला सारलं, तांब्या घेऊन गेली. तोंड धुतल्याबरोबर टावेल दिला, तांब्या घे, तिथंच ठेवा, मंदी नाही. घेतला, चहा कर केला, कब्बशी घेऊन जा, पानपुडा घेऊन ये. पानपुडा आणून कब्बशी नेली तर एका हेलपाट्यात होईल ना.
नवऱ्यानं नाही तर सांगितलं वचनानं मोडी कबशी घेऊन गेली आणि पुन्हा पानपुडा आणला. हे दुसऱ्या नंबरची जितकं सांगल. आता तिसऱ्या नंबरची आणि इकडचं सांगत नाही बरं का, आमच्या गावाकडचं परळीकडच्या बायाचं सांगायलो. नवरा झोपेतून उठला आणि आळस देऊन त्यानं सांगितलं काय करायलीस, तांब्या भरून आण बरं. मला तिनं तांब्या आणला नाही भरून. एकदम दरवाजाजवळ आली, कमरेवर हात दिला, एवढाले डोळे केले, गिळल्याबरोबर पसरला होता. हा दोनच हात आहे, किती सूड घेतात. उठून घेतलं तर बाथरूम मध्ये जाऊन तोंड धुतलं, बिस्काळून घेतलं तर बिघडल का, पण बायकोचा सूड घेणार. देवा पांडुरंगा, कोणत्या जन्माचा वैरी नवरा होऊन आलाय. मला कलेक्टर बघायला आलता, मला इंजिनियर बघायला आलता, मला डॉक्टर बघायला आलता, ह्यांच्या घरात पडले. पाणी दे. नवरा म्हणला पहाटे उठून पाणी मीच भरलंय. तांब्या भरून मागितलं तर 26 वर्षापूर्वी कोण कोण बघायला आलं होतं, आज सांगायची गरज होती का? हळवटाची खाल्ली पोळी ती सदा उरात जाई. आपलं चुकलं म्हणला. घाणीत दगड टाकायचं आणि शिलतोडा उडवून घ्यायचा. फटकन मुस्कारीत मारलं, बाथरूम मध्ये गेला, हातपाय तोंड धुतले ना असा करीतच आला. टावेल कुठे दिसत नाही. आता मीच म्हणून नांदले. हे बायकायचं ध्रुवपद असतं बरं का, ज्याचे लग्न झाले त्यांना विचार. मीच म्हणून नांदले, दुसरी पडून गेली असती. हा मोतीबिंदू झालाय, काचबिंदू झालाय, दिसना का? डोळ्यात माती गेली का? हातावरून वारे गेलंय, हाता उचलून घेता येत नाही का? बायकोला मागणार घ्या. त्याने घेतला टावेल, तोंड पुसलं, घडीकडे बघितलं आणि सांगितलं चहा करा. हा करावं नाही तर काय करा. नाही तर सगळ्या गल्लीत भावकीत सांगतात बायकोनं चहा दिली नाही, बायकोनं चहा दिली नाही. आणते चहा केला, आणून दिला, त्यानं पडलं. बाई कब्बशी घेऊन जा. मीच नेते, माझ्या हाताखाली काही दाश आहेत का? कब्बशी घेऊन येता येता पानपुडा घेऊन ये. किती खाण्याचा नाद. कोण बाई का नगरपालिकेची कचरा कोंडी. हिचं आणखी पोथ्या पूर्णात नाव नाही बरं का. नाव निघालं की सांगल पुन्हा. मला ती महान पतिव्रता, तिचा नवरा शंकराबरोबर युद्ध, शंकर हरू लागले, तिचं पातिव्रत्य. क्या बात आहे माझा खंडोबा. कारण कोणी म्हणू नये की वैकुंठवासी कैलासवासी शिवाजीराव सोनवणे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीला केशव महाराज उखळीकर यांचं गोविंदपूरला कीर्तन होतं. कुत्र सुद्धा नव्हतं. कुत्रत्वी आहे साक्षीला. हो बुक बाबा. बेडर काही हरकत नाही बाबा. माणसं नाही तर तू तरी थांब. माणसाला सांगितलं बुंदी खायला आले, पण कीर्तनाला टेन्शन कीर्तनाचं नका येऊ. पुन्हा येर बेट्या पोट भरीन चाम मस्काची ये परी त्यांचं काय. तसं तिचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं, तिला स्वप्न पाडलं. स्वप्नामध्ये तिच्या नवऱ्याला वनवासाला दिलेलं, कपाळाला शेंदूर, केस मोकळे, रेड्यावर बसून वाईट स्वप्न पडलं. काय करावं? विधवा स्त्रिया धुळीनं ओटी भरायल्यात. वाईट स्वप्न पडलं. चटकन उलवाता वानरण अस्वलं त्याचं मुंडकं. मला स्वप्न पडलं ना. महाराज ठरलेला माणूस, ठरलेला महाराज, ठरलेला गुणवान होणं करा. आणि कार्यक्रमाला नाही आला, उशीर झाला असेल, येईल जमानं, असं नाही विचार करीत. माणसात माणसं. किती टाईमला कीर्तन होतं? 9 ते 11. 9:30 वाजले ना. आणि जे कीर्तनालाही थांबणार नाही. अरे महाराज लोकांना धंदे लावले, येतं म्हणतं जाते दुसरीकडे, पैसे तिकडे मिळाले की गेलं तिकडेकडे. आणि बरं का घ्यावरून इतक्यात महाराजाची गाडी दिसली. अरे महाराज निघत आहे. दोष फाटलंय कुठं तिथं बघून बोट घालणार आणि फाटणार. पण ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी नाही. येईल उशिरा, काय हरकत. महाराज तसं तिला वाईट वाटलं. अचानक भगवान महाविष्णूनं जालंधराचं रूप घेतलं, समोर आले. मी शंकराचा पराभव करून विजयी आलोय, ये. पहिले 2 वाईट स्वप्न आणि ते समोर दिसल्याबरोबर कशाचा विचार केला नाही. पायावर पाणी घातलं, कुंकुम तिलक राहिला, औक्षण केलं, ओवाळला.
घरात आणलं, मंचकावर बसवलं, मांडीवर बसली. जसं ब्रह्मचर्य 8 प्रकार तसं पातिव्रत्य 8 प्रकारचं. मांडीवर बसल्यावर तिकडे शंकरानं त्याचं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं घेऊन सेनापती आले. राणी वृंदा शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली. तुम्हाला सती जाण्याकरता मुंडकं आले. ती म्हणली मी तर शंकराच्या त्या जालंधराच्या मांडीवर येईन. सेनापती असं का बोलतो, खरं काय? सटकन उठली आणि सांगितलं कोण आहे? महाविष्णू आपलं रूप प्रगट केल्याबरोबर सांगितलं आमच्या नवरा बायकोचं एवढं प्रेम असताना तुला देखवलं नाही ना, मी शाप देते तुलाही तुझ्या बायकोचं सुख मिळणार नाही. गादीवर बसवून सुख भोगायच्या वेळेस वनवासाला. काही माणसं म्हणतील सीता होती ना, बरोबर 13.5 वर्ष सीता होती, पण वनवासाचं व्रत स्पर्श करत नव्हते प्रभू रामचंद्र. अष्टभोगाच्या त्यागाला वनवास म्हणतात. आणि पुन्हा तर रावणानं नेली 11 महिने 14 दिवस. महाराज हे रामानं केलं आणि सीतेला का वियोग घडला? सीता तिच्याकडून काही चुकलं असेल ना. सीता एकदा नाही, दोनदा नाही, 3दा महाराज लंकेनं गेलेली. 2दा आपल्याला माहित आहे. एकदा रावणानं नेली आणि एकदा मुळकासुराला मारण्याकरता गेली. तो मुळकासूर कुंभकर्णाचा मुलगा बिभीषणाला त्रास देऊ लागला आणि त्यानं सांगितलं बाबा हे तुम्ही मला गादी दिली, लंका बिभीषणाला दिली, पण हे मुळकासूर चुलत्याच्या मुळावर उठलाय. मग त्याला मारण्याकरता सीतेशिवाय मरत नव्हता म्हणून गेली. पण त्याच्या अगोदर वेदवती म्हणून एका ऋषीची मुलगी होती. ती जंगलात राहत असताना बाबा तुम्ही जंगलामध्ये कीर्तन भजनाला, पोथ्या पुराणाला, यज्ञाला जाता, मला एकटीला करमत नाही, मला रागू महिना पाळील, पिंजरा आणून द्या. पिंजरा आणला, त्याच्यात फळं ठेवले, पक्षी आले. मैने शिरल्याबरोबर तिची चाहूल लागली की भूर भूर उडून गेले. जोडीदार रागू निघून गेला, मैनामध्ये अडकली, तिनं दरवाजा बंद केला. मैनामध्ये किलबिल करायचे, रागू बाहेर, कोणी नसल त्यावेळेस दोघांना चोंचीतून एकमेकाला चारा. असे 11 महिने 14 दिवस गेल्यावर बाप म्हणला बेटा ती मैना आणि रागूची जोडी तोडू नको, वियोगाचं दुःख सोड. तिनं पिंजरा उघडल्यावर ती जाता जाता मैना म्हणली मला माझ्या रागूपासून पिंजऱ्यात घातलं, तुला सुद्धा रामापासून रावण अशोकवनात ठेवील. 11 महिने 14 दिवस तुझी रामाची भेट होणार नाही. ते मैनेने दिलेला शाप सीतेला. महाराज पुन्हा लंकेतून आणल्यावर 5 महिन्याची गरोदर असताना पुन्हा सोडून दिली ना वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये. आणि त्याचा संदर्भ न कळाल्यामुळे सुषमा अंधारे बोलली. 5 महिन्याची गरोदर सीता रामानं वनवासात पाठवली आणि कशाचा रामदेव तिला कळालं नाही. ती सीता 5 महिन्याची गरोदर असताना का सोडलं? कारण आयुष्य रामाला जितकं दिलं होतं तितकं संपलं होतं. आणि म्हणून काळाने येऊन सांगितलं रामा दशरथ राजा अवेळी मेलेला आहे. त्याचं मरण पूर्ण नव्हतं पण शापामुळं मरण आलं. कर्मे दशरथ वियोगे मेला. म्हणून त्या श्रावण बाळाच्या मायबापानं शाप दिल्यावर तो मेलाय. आणि त्याचं उरलेलं 11,000 वर्षाचं आयुष्य तू घे. रामानं ते घेऊन रामराज्य केलं. पण सीतेला सांगितलं मी जे आयुष्य भोगतोय ते माझ्या बापाचं आहे आणि सासऱ्याबरोबर सुनेचा व्यवहार नसतो. म्हणून तू वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात जा. इतकं कळत नाही म्हणून भसाभस बोलत राहते. महाराज तिथं लवकुशाचा जन्म झाला. अश्वमेध यज्ञाच्या वेळेस लवकुशानं घोडा धरला. रामाचं आणि लवकुशाचं बापलेकाचं युद्ध. सीता मध्ये आली. रामा हे तुझे मुलं आहेत आणि लवकुशा हे तुझे वडील आहेत. राम म्हणला हॅपी एंडिंग, शेवट गोड झाला. चल ती म्हणली माझं काम संपलं, जमिनीत गेली. का वियोग त्या पोपटानं. मग हे गरोदर असताना अरे तो मैनेला वियोग झाला, मग रागुला झाला असं ना.
नवरा बायकोची ताटातूट झाल्यावर एकट्या बायकोला वियोग होतोय का एकट्या नवऱ्याला होतोय? दोघालाही वियोग आहे. जोडी फुटली ना, दोघाला वियोग आहे. तो पोपट अयोध्येमध्ये धोब्याच्या रूपानं प्रगट झाला आणि भद्र नावाच्या हेरानं सांगितलं, रामा तुझं राम राज्य आल्यावर सगळं जग खुशी आहे. पण ते पोपट जो होता तो म्हणला धोब्याच्या रूपानं, सीता रावणाच्या इथं राहिलेली रामानं घरात घेतली, आपण नाही तसं करणार. तेवढ्या एका शब्दाकरता सीता पवित्र असून सुद्धा सीतेचा त्याग केला. पवित्र आहे कारण त्याचं शाप. महाराज हे सगळ्याला कर्माती शंभुमानी आपण किती पळशी कर्मा देईल. काही लोक म्हणले मग कर्म चुकतच नसेल, त्याला माफीच नसेल, आणि काय मग कीर्तनन भजनन अन्नदानन पुण्यतिथ्यान श्राद्धन वर्ष श्राद्धन 2 वर्ष श्राद्धन काय उपयोग आहे? वाघ म्हणा वाघोबा म्हणा ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. तसं कर्म चुकत नसेल. पुढे ऐका, माऊलीची भाषा आहे. कर्माचे शंभुमानी आपण किती पळशी कर्मा बेन, पण बाप रखमा देऊन विठ्ठला शरण आणि केली कर्मी निवारणारायण. धर्माची तो मूर्ती 12 खून करून सुद्धा आमच्या मानवतचा उत्तमराव बारा हाती साक्षी पुरावाच न मिळाल्यामुळं कोर्टातून निर्दोष. त्यानं खून केले नाहीत का? ते मला केले ना, पण सिद्ध झालं नाही ना. तसं तुमची सगळी गुन्हेगाराला माफी देण्याची ताकद कुणाकडे? जजकडे. आणि तसा देव पांडुरंग परमात्मा धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती, म्हणून त्यानं मनात आलं तर अपिचेत सुगुराज रूप. डोंगरा एवढं जरी पाप असलं तर जळतील पापे जन्मांतरी. कारण ज्या खात्यावर तुमचं पाप पुण्य लिहिलंय ते खातच जळून गेल्यावर. महाराज हा अभंग 22 वर्षापूर्वी मुंबईमध्ये धात्रक, माजी आमदार अशोकराव धात्रक, माजी आमदार बीजेपीचे, आणि गोपीनाथरावचा प्रेमाचा संबंध असल्यामुळं त्यानं मंत्रालयापुढे माझा एवढा महाराज समाज जमला आणि हा अभंग घेतला. केवढंही पाप असलं तर जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. तुमचा पुरावा साक्षी पापाची सिद्धता होणारा जर साक्षी पुरावा नाहीसा झाला की तुम्हाला सिद्ध करता येत नाही एवढं पाप केलंय. आणि हे कळाल्यावर तुम्हाला सांगतो, मंत्रालयामध्ये भ्रष्टाचाराच्या फायली जळाले आणि ते पाप करणारे असं करीतच बाहेर आले. एवढं पाप करून काही माणसं म्हणले गरीबाचं काही नाही, एवढं करून सुटका. सिद्ध झालं नाही ना, पापाच्या फायली जळाल्या, खातं जळालं. आणि तुकोबारायाला गाथा का बुडू दिला नाही? त्या पाण्यानं उपकार मानले महाराज. तुकोबारायानं कर्ज जगावर झालेलं ते कर्ज दुष्काळ पडला म्हणून खालून वरून दगड घालून इंद्रायणीत बुडवलं खाते आणि सगळं कर्ज माफ केलं. म्हणून तुकोबारायानं लिहिलेले अभंग इंद्रायणी बुडवू शकली नाही. पाण्याला अक्कल आहे महाराज माणसाला. ज्या पाण्याच्या भरोश्यावर पाणी दिल्यावर झाड वाढतं आणि त्याचं खोड, त्याचं लाकूड मोठं होतं. ते लाकूड पुन्हा पाण्यात टाका, पाणी बुडवीत नाही त्याला. मी ह्याला मोठं केलंय, मी कसा बुडवू? मग पाण्याला जी अक्कल असावं ती आपल्याला नसावं का? जेणे हा जीव दिला दानतायाचे की महाराज. मग आमचं जर कर्म जाळीत असत तर आम्ही टाळी वाजून भजन करू. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, आम्ही तेने सुखी. तुम्हाला वाटतं का टाळी वाजून विठ्ठल म्हणा? महाराज लोकांनी काही टीव्ही सिरियल मध्ये बाकी की कहाणी ब्रेक के बाद टुन टुन